नमस्कार, मी भारतभूषण शेंबेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एक डॉक्टर असतो आणि तो थोडासा रंगेल असतो. त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये बसलेला असतो, बाहेरच्या बाजूला पेशंट असतात आणि त्या पेशंटच्या क्यूमध्ये एक लगबगीनं एक तरुण मुलगी येऊन बसते. थोडीशी बेचैन असते. हा आपल्या केबिनमधनं बघतो काचेतून आणि सगळ्यात शेवट उशिरा आली असली तरी तिला आधी बोलवतो. ती मुलगी आतमध्ये येते, तरुणी, आणि आत आल्यानंतर डॉक्टर विचारतो तिला की काय अडचण आहे. तर ती म्हणते मला काही अडचण नाही, प्रॉब्लेम माझ्या नवऱ्याला आहे. माझा नवरा थोडा मानसिक रुग्ण आहे आणि काहीही झालं की माझा हिशेब करा म्हणतो. काय करायचं काय कळत नाही. मग डॉक्टर म्हणतो ते कुठे आहेत. तर त्यांना मी घेऊन येणार आहे, फक्त तुम्ही आहात की नाही बघायसाठी मी आले. तो म्हणतो मी आहे, घेऊन या. पण काय आहे, माझ्याकडे आत्ता काय वाहन नाही आहे. तेव्हा तुम्ही जर तुमची गाडी आणि ड्रायव्हर दिलात तर मी पटकन माझ्या नवऱ्याला घेऊन येते. हो, काय हरकत नाही, ते तुम्ही. त्याप्रमाणे तो आपल्या ड्रायव्हरला बोलवतो आणि सांगतो गाडी घेऊन जा यांच्याबरोबर आणि यांच्या मिस्टरांना घेऊन ये. ती तरुणी त्या ड्रायव्हरबरोबर गाडीतून जाते आणि एका मोठ्या दागिन्याच्या दुकानाजवळ गाडी थांबवायला सांगते. ड्रायव्हरला सांगते तू थांब इथेच, आणि ही जाते दागिन्याच्या दुकानामध्ये. एक अतिशय चांगल्यातला नेकलेस विकत घेते, चांगला 2-4 लाख रुपयाचा. आणि नेकलेस विकत घेतल्यानंतर ती बिल द्यायच्या वेळेला ती त्या मालकांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते की काय अडचण अशी आहे की मी आत्ता पैसे आणलेले नाहीत आणि मी माझं कार्डही आणलेलं नाही, पण मी निघाले एका फंक्शनला, मी जरा गडबडीत आहे म्हणून मी इथं आले होते. तर माझी गाडी आहे आणि ड्रायव्हरही आहे, तर तुम्हाला तो घेऊन माझ्या नवऱ्याकडे जाईल. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे घेऊन जाईल आणि ते तुम्हाला पैसे देतील. तर तुम्ही गाडीतनं जावं. तो म्हणतो काय हरकत नाही, कारण मोठा गिराईक, हरकत नाही, तुम्ही जावा म्हणतो. आणि मग तो जो कोण दुकानदार असतो तो गाडीत बसतो आणि त्या ड्रायव्हर बरोबर डॉक्टरांच्याकडे जातो. आता ड्रायव्हर एकाला घेऊन येऊन बसलेलाही डॉक्टर बघतो. त्यामुळे डॉक्टर म्हणतो अच्छा ह्याला प्रॉब्लेम आहे का. मग डॉक्टर आपल्या पुण्यातले 1-2-3 पेशंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला बोलवतो. ती व्यक्ती येते, आतमध्ये बसते आणि मग त्यानंतर तो म्हणतो कसे आहात. म्हणतो मी ठीक आहे. बरं, मग काय अडचण काय आहे. अडचण काय नाही, माझा हिशेब करा म्हणतो.